महाराष्ट्राची खबर बातमीमध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी आमिर गद्रे. बुलेटिनची सुरुवात या मोठ्या बातमीने करूया. भाजप आमदार सुरेश धस आणि मंत्री धनंजय मुंडेंच्या भेटीची बातमी शुक्रवारी वणव्यासारखी पसरली आणि राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं. त्यामागचं कारण म्हणजे गेल्या 2 महिन्यांपासून सुरेश धसांनी अप्रत्यक्षपणे धनंजय मुंडेंना टार्गेट केलेलं होतं. मग अचानक असं काय झालं की धसांना मुंडेंची भेट घ्यावीशी वाटली? तर इकडे विरोधकांच्या हाती तर आयता मुद्दाच लागलेला आहे. त्यांनी धसांना खिंडीत गाठलेला आहे. म्हणजे वाल्मिक कराडचा मुद्दा राहिला बाजूला आणि सुरेश धस मुंडे भेटीवरून चर्चा झडू लागलेली आहे. पण आता या मागे राजकीय षडयंत्र असल्याचा दावा धसांनी केला आहे. मुंडे साहेबांनी आमच्या दोघांची लावलेली बैठक आणि मी धनंजय मुंडे यांना त्यांच्या निवासस्थानी भेटायला गेलो, या 2 गोष्टी एकत्र झाल्या. काल बावनकुळे साहेबांचं त्या बाबतीतलं स्टेटमेंट झालं आणि नंतर मी भेटल्याचं सुद्धा टीव्हीला आलं किंवा लीक केलं गेलं. तर या दोन्हीच्या बाबतीमध्ये माझं असं मत आहे की याच्यामध्ये कुणीतरी अतिशय व्यवस्थित षडयंत्र रचतंय, खेळतंय आणि ते कोण खेळतंय हे सुद्धा मला माहिती आहे. मी माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हे कानावरती घालेल आणि हे जे षडयंत्र कोण रचतंय त्यांचा पर्दाफाश मी निश्चितपणे योग्य वेळेवर त्या ठिकाणी करेल. मला तेव्हा लोकांनी समजावलं की तुम्ही धस यांची बाजू घेऊ नका. धस हे कधी पलटी मारते. धस, मुंडे आणि वाल्मिक कराड एकच आहेत. ही लढाई त्यांच्या स्वार्थाची आहे आणि दुर्दैवानं हे सत्य होताना दिसत आहे. मला वाईट वाटतं की एका विद्यमान आमदारानं देशमुख कुटुंबियांच्या अश्रूचा बाजार मांडला आणि व्यापार केला. इस पे मैं नहीं कह सकती सेटलमेंट हुआ कि नहीं, लेकिन सुरेश धस जी जिस विश्वास से मेरी बहुत उम्मीद थी कि वो न्याय के लिए लड़ेंगे, आज भी मेरी बड़ी विनम्रता से अपेक्षा है, इच्छा है कि सुरेश धस जी आज भी वो गरीब है, उनके लिए न्याय कैसे मिले इसके लिए लड़ेंगे. अभी देखते हैं आगे क्या होता है. सत्यमेव जयते. सत्य इस राज्य को और देश को पता ही चलना चाहिए. धनंजय मुंडे आणि सुरेश धस हे भेट झाली याच्यात काही नवल वाटत नाही, कारण त्यांचा दोस्ताना हा आजचा नाही, खूप पूर्वीचा आहे आणि ते नेहमीच एकमेकाला सकारात्मक असं राजकारण हे करत असतात. एकमेकाला पूरक राजकारण हे आपण जिल्हा परिषदला बघितलं. जिल्हा परिषदचे खाते वाटप असेल किंवा अध्यक्ष राष्ट्रवादीचा होऊन उपाध्यक्ष धनंजय मुंडे होणार असतील, त्यावेळेला अरुण इंगळेंचं एक क्रॉस मत होतं, त्याला सोडायला जाणं असेल, म्हणजे नेहमीच त्यांनी एकमेकाला सकारात्मक राजकारण केलेलं आहे. त्यामुळे त्यांचा एवढ्या जुना दोस्ताना जो जयवीरूचा आहे तो इतक्या लवकर संपल असं आपण तरी कशी अपेक्षा करायची? जी भेट झाली त्या संदर्भात मला काही माहीत नाही. आमची जी भूमिका आहे न्यायाची, ते न्यायाच्या भूमिकेमध्ये आहोत. आम्हाला न्याय पाहिजे, आम्हाला दुसरी कुठलीही गोष्ट पाहिजे नाही आणि न्यायाच्या भूमिकेत असणारे वारंवार मी उल्लेख करतो सगळ्यांचा, ज्या या लढ्यात आहेत न्यायाच्या, त्यांच्याकडून मला न्यायाची अपेक्षा आहे. आणि याच्यातून एक जरी आरोपी सुटायचा प्रयत्न कोणी झाला तर पूर्ण जो समाज आहे तो समाज त्याला सुटू देणार नाही. भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांनाच कडू घोट पाजलेले आहेत. नुकतेच ठाकरेंचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन साळवेंनी जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या पक्षात राजकीय वादळ आलेलं आहे. साळवेंनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोकणात ठाकरेंची राजकीय ताकद घटलेली आहे. या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचे कोकणातील भास्कर जाधव यांच्या नाराजीची दखल पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. आता भास्करराव जाधव आणि पक्षप्रमुखांचं नियमित बोलणं होत असतं. त्यांनी एखादा शब्द बोलणं, आता त्यांच्याकडे तुम्ही लक्ष ठेवता नेहमी, त्यांनी बोललं म्हणजे नाराजी असं तुमचं मत आहे. परंतु मला असं वाटतं नियमित समन्वय संपर्क पक्षप्रमुखांचा सगळ्या नेत्यांचा असतो. आज नव्हते, त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे बैठकीशी बोल कारण काल वेळेवर सगळी बैठक ठरली तेव्हा ते इथं पोहोचू शकले. रामदास कदम बोलतात की जर एकनाथ शिंदेवरती तुम्ही जर बोललात तर मातोश्रीमध्ये आम्ही असे अनेक दिवस काढलेले आहेत, आम्ही काढायला सुरुवात केलं तर अवघड होईल. आता मला असं वाटतं रामदास कदम वगैरे यांच्याविषयी बोलायचं काय,
जे काही बोलायचं ते बोलून टाकलं ना. आता हे सगळ्या गोष्टी झालेल्या आहे, काढलेले तर बोला ना. मग तुम्हाला कोणी थांबवलेलं आहे बोलायला कोणी थांबवलेलं आहे? दाढीवाल्यांना हलक्यात घेऊ नका, आमच्याकडे मेजॉरिटी आहे असं वाटतं तुमच्याकडे आमदार आहे, तुमच्याकडे संघटना नाही. एवढं सांगेल, जे शिवसेना काँग्रेसची संघटना आहे ती मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांकडे आहे. तुमच्याकडं खरेदी विक्री व्यवहारातून आलेली मंडळी आहेत असं मीच म्हणेल, जबाबदारीनं बोलेल मी. एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये म्हटलं आहे की सगळा खडतर काळातून चालला आहे. पक्षाच्या बाहेर जाणाऱ्यांना थांबवण्याऐवजी त्यांची हकालपट्टी केली जाते. आज सकाळी महाडिक यांची हकालपट्टी झाली आहे, रत्नागिरीतले बने यांची हकालपट्टी झाली आहे पक्षातून. तर थांबवणं हे महत्वाचं की हकालपट्टी महत्वाची? नाही, काही लोक पक्षविरोधी काम करत असतील पक्षात राहून, तर मला असं वाटतं पक्षाला या सगळ्या विषयाचा जुने नवे किती काम केले याच्यापेक्षा पक्षाला सध्याच्या घडीला डिसिप्लिन पण महत्वाची ना. पक्षाचे डिसिप्लिन सोडून कोणी पक्षापेक्षा मोठा नाही आहे हा संदेश पण द्यावा लागतो. मला त्या पद्धतीनं तो दिला असेल. एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरीमध्ये भाषणामध्ये ठाकरेंकडे परिवारवाद आहे तर आमच्याकडे महाराष्ट्रवाद आहे असं म्हटलं आहे. कोणता महाराष्ट्रवाद आहे त्यांच्याकडं? लाडकी बहीण योजनेचं काय होतंय आता? लाडका भाऊचे काय हाल आहे? शेतकऱ्यांची परिस्थिती काय आहे? तुमचा मंत्री म्हणतो की 1 रुपया भिकारी सुद्धा घेत नाही. धनंजय मुंडे काय करतो? काय करतात धनंजय मुंडे? काय कारवाई केली? आणि तुमचं काय हलतं का? ठाण्याशिवाय पान हलतं? तुमच्याकडे परिवारवाद नाही का? परिवारवाद तुमच्याकडे नाही का? फक्त सांगावं त्यांनी कोण आहेत. आता रामदास कदमांची मुलं मंत्री आहेच ना, कोणते सामंत. तर रामदास दानवे बोलत होते, भास्कर जाधव यांच्याबद्दल सांगत होते. या संदर्भातली जी बातमी आहे, भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांना कडू घोट पाजलेले आहेत. नुकतेच ठाकरेंचे कट्टर समर्थक माजी आमदार राजन साळवींनी जय महाराष्ट्र करत शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. त्यानंतर कोकणातील ठाकरेंच्या पक्षात राजकीय वादळ आलंय. साळवींनी ठाकरेंना सोडचिठ्ठी दिल्यामुळे कोकणात ठाकरेंची राजकीय ताकद घटलेली आहे. या पार्श्वभूमीवरती ठाकरेंचे कोकणातील शिलेदार आमदार भास्कर जाधवांनी पक्षाला घरचा आहेर दिलेला आहे. राजन साळवींनी पक्ष सोडल्यानंतर त्यांच्यावरती ठाकरेंच्या पक्षाकडून गद्दारीचा शिक्का मारण्यात आलेला आहे. पण भास्कर जाधवांनी पक्षातील नेत्यांचेच कान टोचलेले आहेत. राजन साळवींनी उभाटाला जय महाराष्ट्र केल्यानंतर ठाकरेंचा कोकणातील एकमेव आमदाराने नाराजी व्यक्त केल्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलंय. आपल्याच माणसाच्या आपल्याच उमेदवाराच्या विरोधात काही नेते आणि काही पदाधिकारी उपद्व्याप करतात याचा अनुभव मला सुद्धा आलेला आहे. परंतु माझी भूमिका सातत्याने हीच असते, जरी मी जिंकून आलो माझ्यामुळं तर पराभव पण माझ्यामुळंच. काय घाबरायचं, कशाला चिंता करायची. पण यश माझ्यामुळं आणि अपयश तुमच्यामुळं हे मला मान्य नाही. यश पण माझं आणि अपयश पण माझं. पण ज्यांच्याबद्दल कोणाबद्दल साळवींचा आक्षेप असेल त्यांनी उत्तर देणं योग्य आहे. पण जनरल जर स्टेटमेंट करायचं म्हटलं तर हे उपद्व्याप होत आहे. मलाही वाटतं की माझ्याकडे बऱ्यापैकी अनुभव आहे, अभ्यास आहे, देवानं दिलेलं बऱ्यापैकी वक्तृत्व आहे, काही गोष्टींचा माझ्याकडे अनुभव आहे. पण सगळ्यांना संधी मिळते अशातला भाग नाही ना. सगळ्यांना संधी, मीच काही एकटा आहे अशातला भाग नाही. पण मी स्वतःचा कधी मोठेपणा सांगत नाही, पण मला नाही संधी मिळाली. माझ्या दुर्दैवानं म्हणा, मी कोणाला दोष आज देत नाही, परंतु माझ्या दुःख आहे ना, 100% आहे. माझं तर वाढतं वय आहे. आज माझं 68 वर्ष वय चालू झालेलं आहे. योग्य वेळेला जर